नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड. तर ज्या विद्यार्थ्यांची 11 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी होती, तर त्यांच्या एकत्रित गुणांची यादी जाहीर झालेली आहे. तर थोडक्यात आपण सूचना पाहून घेऊ, जेणेकरून आपल्याला कळेल त्यांनी काय म्हटले आहेत काय नाही, कारण सूचना पण पाहावी लागते. बघा, विद्यार्थ्यांसाठी सूचना 11 एप्रिल 2026. सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी आणि जर या गुणाबाबत काही आक्षेप असेल किंवा हरकती असतील तर त्यांनी या मोबाईल नंबरवर किंवा या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत त्यांचे आक्षेप किंवा हरकती नोंदवावेत आणि त्यानंतरच्या हरकती किंवा आक्षेप याचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बाय मिस्टेक आपली फ्लोमध्ये एक हे झाले की म्हणजे असं बोलण्यामध्ये हे झालं की 13 एप्रिल लास्ट आहे. तर नाही आहे, अजून खूप दिवस चालणार आहेत. अँड जर कुणाचे असतील हॉल तिकीट वगैरे आले असतील तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माहिती मिळेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप नंबर 7 दौंड, फिजिकल टेस्ट मार्क्स लिस्ट, डेट 11 एप्रिल 2026. तर आपल्याला ॲप्लिकेशन आय डी पाहायला मिळेल, चेस्ट नंबर अँड बॅच नंबर पण पाहायला मिळतील. नंतर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळालेले आहेत तर ते पाहायला मिळतील या कॉलममध्ये. अँड 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, नंतर 100 मीटर. तर या तिन्ही इव्हेंटची एकत्रित गुणांची यादी आपल्याला म्हणजे गुण एकंदरीत टोटल मार्क्स आपल्याला या शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळतील. तर पाहून घेत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क किती मिळालेले आहेत. तर बघा आपल्याला 95-97 असे मार्क पाहायला मिळतील, जे की बघा 5 किलोमीटरमध्ये आउट ऑफ मार्क, नंतर शॉर्टपुटमध्ये आउट ऑफ मार्क आणि 100 मीटरमध्ये फक्त 3 मार्क कटलेले आहेत या विद्यार्थ्याचे. 16-16-2 चेस्ट नंबर, 16-16-2. नंतर इथे पाहायला मिळतील 16-16-9 चेस्ट नंबर. यामध्ये पण शॉर्टपुटमध्ये 25 अँड 5 किलोमीटरमध्ये 50 अँड देन 22 आपल्याला पाहायला मिळतील 100 मीटरमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना मार्क तर चांगले मिळालेले दिसत आहेत. आज सकाळी झालेलं हे ग्राउंड मैदानी चाचणीचं निकाल 97-91 अशी आपल्याला पाहायला मिळतील आणि विद्यार्थी पण पाहून घेऊ किती होते ग्राउंडला. हे बघा 97. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल आणि माहिती मिळत असेल पूर्ण किंवा PDF वगैरे पूर्ण मिळत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप असं समोरील जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांच्या पस्तोर पण हा व्हिडिओ जाईल, जे की सबस्क्राईब किंवा लाईक शेअर केल्यामुळे पुढच्या विद्यार्थ्यांपस्तोर हा व्हिडिओ जात असतो. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. अँड PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल आणि पॉसिबल असेल तर तिथे पण जॉईन करा आणि तिथे तुम्हाला PDF पाहायला मिळेल किंवा ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अँड व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माहिती पूर्ण मिळत असेल तर नक्कीच येस म्हणून कमेंटमध्ये करू शकता. आणि जर माहिती हवी नसेल याविषयी किंवा ग्राउंड अपडेट्सविषयी तर तुम्ही नो म्हणून पण कमेंट करू शकता, जेणेकरून मी फक्त टेलिग्रामला PDF प्रोव्हाइड करत जाईल. सो कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. बघा 97 मार्क आपल्याला पाहायला मिळतील. नंतर 93, 91, 95 अँड माझ्या माहितीस्तव तर काल व्हिडिओ बनवला होता. तर पुणे गट क्रमांक 2 काही थांबा 1 मिनिट मी चेक करतो. पुणे गट क्रमांक 2चे म्हणजे विद्यार्थ्यांना जे की 16 मार्च ते समथिंग 2 एप्रिलच्या आसपास विद्यार्थी होते वाटतं, तर त्यांना मिळालेली यादी जाहीर झालेली होती एकत्रित आणि 9015 विद्यार्थी अनुपस्थित होते ग्राउंडसाठी. दिन SRPF गट क्रमांक 19 कुसडगावचं मेरिट म्हणजे असं कट ऑफ लागलेला होता. त्यामध्ये पूर्ण कॅटेगरीचे 95 आणि ओपनचा 97 होता.
फक्त EWS थोडासा कमी लागला होता. देन रिझर्वेशनचे थोडे कमी लागले होते. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. अँड आपण वेळोवेळी अपडेट्स तर देतच आहोत, टेलिग्राम असोत किंवा यूट्यूबला. तर बघा 97 आपल्याला पाहायला मिळते, 97-95, जे की सरासरी 95-97च्या आसपास विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. सो पाहूत शेवट विद्यार्थी किती होते. PDF तुम्ही नक्कीच डाउनलोड करून घेऊन पाहू शकता तुमचा रिझल्ट किंवा मित्रांचा रिझल्ट. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, 975 विद्यार्थी होते, जे की 11 एप्रिल या दिवशी त्यांचं ग्राउंड होतं, आजच. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कमेंट जरूर करा, जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच यस म्हणून कमेंट करा किंवा नो म्हणून कमेंट करा. मी समजून घेईल, मी कमेंट पाहत असतो. तर नक्कीच थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर माहिती हवी असेल तर. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.